दत्त महाराजांनी परशुरामांना सर्व वेदांत समजवलेलं आहे. म्हणजे विचार करा, परशुराम म्हणजे अगदी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर चा तो काळ, त्या काळामध्ये सुद्धा दत्त महाराज होते. त्यानंतर पुढचा जो भाग येतो की दत्तात्रय आणि गोरक्ष संवाद, हे आज कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी आपली नागपूर रामटेकमध्ये आहे, तिथे सुद्धा त्याची एक प्रत आहे. त्या ग्रंथामध्ये तर गोरक्षनाथांची आणि भगवान दत्तात्रयांची भेट झाली आणि दत्त महाराजांनी गोरक्षनाथांना सुद्धा उपदेश दिलेला आहे ब्रह्मज्ञानाचा, वेदांत तत्वज्ञानाचा. म्हणजे दत्त परंपरा नाथ संप्रदायाला सुद्धा बिलॉंग करते आणि तिथून मग ते सगळी नाथ संप्रदाय आपला सुरू झाला. नंतर आद्य जगद्गुरू शंकराचार्य त्यांच्या अगोदरपासून सुद्धा आता आपण पुढे परंपरेवरती बोलणार आहोत, कशी ती ब्रह्मा विष्णू शिव शुक व्यास मुनी आदीपर्यंत सुद्धा दत्तात्रय महाराज होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे दत्तात्रय म्हणजे काय आहे की हे एक प्रकारचे टीचर आहे, गुरु आहे. म्हणून आपण म्हणतो ना गुरुदेव, म्हणजे फक्त नॉर्मल गुरु नाही आहे, गुरूंचा सुद्धा देव आहे. म्हणजे त्यांची हिस्ट्री, त्यांचं मूळ शोधणं इतकं सोपं नाही आहे.